माधवीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आता उन्हाळ्याचे दिवस आहे, तर आपण साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत, पडीचे पापड। तर त्यासाठी मी एवढा साबुदाणा घेतलाय। मी तो आता मस्त 4-5 पाण्याने धुवून घेते आणि साबुदाणा भिजत घालते आणि मग आपण सकाळी त्याचे पापड बनवूया। म्हणजे एक दिवस अगोदर आपल्याला हा साबुदाणा संध्याकाळी भिजत टाकायचा आहे। तर मी आता हा साबुदाणा छान धुवून थोडंसं एवढंसं पाणी त्याच्यावर ठेवून भिजत ठेवते मग, आणि सकाळी तुम्हाला दाखवते। हे बघा, साबुदाणा पडी पापड बनवण्यासाठी आपण काल रात्री साबुदाणा धुवून छान असा भिजवून घेतलाय। तर हा सुटसुटीत अगदी छान असा भिजलाय। हे बघ, असं दाबून बघायचा म्हणजे साबुदाणा आपला छान भिजलाय। तर आपल्याला पडी पापड बनवण्यासाठी एक जर आपल्या वाटी आपण साबुदाणा घेतला तर आपल्याला त्यासाठी 5 वाट्या पाणी घ्यायचं। म्हणजे एकाला 5 असं प्रमाण ठेवायचं। तुम्ही जे काही प्रमाण घ्याल त्यात एकाला 5। तर मला एवढ्या साबुदाण्याला हे एवढं पाणी मी घेतलेलं आहे मोजून। तर हे साबुदाण्याच्या 5 पट पाणी आहे। आपण इथं 5 म्हणजे 1 किलो बटाटा घेतलाय। एवढ्या साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे मीठ, जिरं। तुम्ही खात असाल उपवासाला तर जिरं टाका, नाही तर जिरं तुम्ही स्किप करू शकतात। आणि हे 4-5 मिरच्या, हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या दोघी तुम्ही ऑप्शन आहे, कोणीतही टाकू शकतात। तुम्ही या 5 मिरच्याची चिली फ्लेक्स करून घेणार आणि त्याच्यात टाकणार। तर आता सुरुवातीला मी सर्वात आधी म्हणजे पाणी जे आहे गॅसवर छान असं उकळायला ठेवते। पाणी उकळी आली की मग आपण त्यात साबुदाणा, जिरं आणि चिली फ्लेक्स टाकूया। सुरुवातीला मी आता पाणी, हे बघा, पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। त्यात आपण सुरुवातीला आता आपल्या चवीप्रमाणे थोडं मीठ टाकून घेऊया। यात थोडं मीठ टाकलंय मी आता, चवीप्रमाणे टाकायचं, जास्त मीठ टाकायचं नाहीये, पण खारं झालं तर आपल्याला खाता येणार नाही। आणि त्यात आपण टाकणार आहे जिरं। एवढं जिरं मी यात टाकून घेतलंय। आता हे जिरं आणि मीठ ह्या पाण्यातच आपण आता साबुदाणा टाकून देऊया। आणि साबुदाणा टाकल्यानंतर सारखा हलवायचा आहे, कारण तर त्याच्या गाठी होतात। मी आता हा साबुदाणा पूर्ण टाकून देते, गॅसवर ठेवून देते उकळायला। हे बघ, सर्व साबुदाणा मी यात टाकून घेतलाय। त्याला सारखा असं हलवायचंय जेणेकरून खाली साबुदाणा चिपकायला नको। आणि साबुदाणा छान असा आपल्याला आता उकळून घ्यायचा आहे। जोपर्यंत साबुदाणा छान अशी उकळी येत नाही तोपर्यंत आपण तिकडे बटाटे सोडून त्याचा किस करून घेऊया। तर असंच तुम्ही हलवत राहायचंय अधूनमधून, म्हणजे ते खाली चिटकणार नाही आणि घट्ट होणार नाही। पाणी तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही थोडं पाणी ऍड करू शकता। मी बटाट्याची साल काढून घेते आणि याचा किस पाण्यात टाकून मग तुम्हाला दाखवते, किस करून घेते त्याचा व्यवस्थित। बघा, आपण साबुदाणा टाकून त्याला साबुदाण्याचा असा घट्टपणा आपण त्याला येऊ दिलेला आहे। आता साबुदाण्याला घट्टपणा आलाय, साबुदाणा छान फुललाय। यात आता आपण ह्या वेळेला म्हणजे असा फुलल्यानंतरच त्यात आपण चिली फ्लेक्स टाकणार आहोत। बघा, थोडासा चिली फ्लेक्सने कलर छान दिसतो आणि पापड दिसायला छान दिसतात, म्हणून यात मी आता हे चिली फ्लेक्स टाकून घेतलंय। आता यात आपण खिसलेला बटाटा, मी तुम्हाला 5 बटाटे दाखवलेले होते, ते 5 बटाटे मी खिसून घेतले। तर ते खिसलेला खीस मी छान धुवून घेतलाय। त्याला आता हे बघा व्यवस्थित असा पिळून घ्यायचंय, म्हणजे त्यातलं पाणी नको जायला आणि पांढरा शुभ्र खीस त्यात जायला पाहिजे। छान असायला पिळलाय। आता काळापणा चिपकत नाही, तर हा असं सगळं 5 बटाट्याचा खीस आपल्याला यात मिक्स करायचा आहे। कच्चे बटाटे सोलायचे, त्याची साल काढून घ्यायची आणि त्यांना छान असे खिसून घ्यायचे। खिसल्यानंतर त्यांचा खीस 2 पाण्याने धुवून घ्यायचा, काळपट्टीला काढून घ्यायचा आणि त्यानंतर मग असं स्वच्छ करून पापडमध्ये टाकायचा, म्हणजे मग पापड पांढरी शुभ्र अशी होतात। तर मी हा सगळा खीस आता त्यात टाकून देते आणि छान त्याला अशी आता उकळी येऊ देते। तर असाच तुम्ही सगळा खीस त्यात टाकून घ्यायचा आहे। हे बघा, मी बटाट्याचा किस टाकून घेतलाय। हे बघा, आता पापड टाईप आपले पापड जसे आपल्याला बनवायचे त्याच्यात आता आपले हे रवण तयार झाले। तर आता याला एक मी 5 मिनिटं थोडीशी वाफ देणार आणि गॅस बंद करणार, जेणेकरून आपण प्लॅस्टिकच्या पेपरवर पापड टाकतो गरम गरम टाकायला नको, एक थोडंसं आपल्याला गार द्यायचंय। तर असंच तुम्ही बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आणि असं घट्टपणा येईपर्यंत थोडंसं शिजवून घ्यायचंय। तर मी 5 मिनिटं याला आता शिजवून गॅस बंद करते। बटाट्याचं किस टाकून आपले 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपला पडी पापडांसाठीचा जे आपण साबुदाणा भिजवलाय तो आता तयार आहे। तर आता आपण गॅस बंद करूया, कारण आता आपल्याला हे थोडंसं असं पातळ दिसतं, पण गॅस बंद केल्यानंतर गार झाल्यानंतर त्याला घट्टपणा येतो। त्यामुळे मी आता गॅस बंद करते आणि 5 मिनिटं याला गार ठेवून मी पापड टाकताना मग तुम्हाला दाखवते। तर आता आपलं पडी पापडांचं साबुदाण्याचं रवण हे तयार आहे। हे बघा, असे आपण पापड टाकून घेऊया। मी आता गार करून घेतलंय साबुदाण्याचं रवण। असं छान असं आपण पडी पापडायसारखं आपलं रवण तयार आहे।
यात फक्त काहीच नाही आहे, आपलं बटाटा किसून टाकलाय आणि साबुदाणा उकडून घेतला. ते हे बघ, आता ह्या पडीनुसार एवढी पडी घ्यायची आणि आपला एवढा पापडसा टाकून घ्यायचा. असेच पापड आपल्याला सर्व असे टाकून घ्यायचे. त्या चमच्यानेच त्याला गोल करायचे, हात वगैरे काही लावायची गरज नाही. अगदी छोटे छोटे सर्व पापड मी आता व्यवस्थित असे पडीने टाकून घेते. पडीने टाकल्यामुळेच त्याला आपण पडी पापड असं म्हणतो. तर हे बघा, आता मी सर्व पापड व्यवस्थित असे अडकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. सर्व पापड आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचे, सुटसुटीत व्यवस्थित, एकाला एक चिटकायला नकोय. थोडेसे जाड पण नाही आणि बारीक पण नाही, मध्यम आकाराचे अगदी छान असे पापड आपल्याला टाकून घ्यायचे. तर तुम्ही उन्हाळ्यात छान असे पापड बनवू शकता. हे बघा, सगळे पापड माझे टाकून झालेले आहेत. आता मग ते व्यवस्थित मी सर्व पापड पातळ असे टाकून घेतले. तर आता यांना आपल्याला छान असे कडकडीत उन्हात थोडेसे एक साईडने पलटेपर्यंत वाळू द्यायचे. मग थोडेसे वाढले की आपण त्यांना दुसऱ्या साईडने पलटून घेऊया, असे उलटून घेऊया म्हणजे. तर आता हे शेवटचे पापड माझे एवढे झाले बघा, तेवढ्या रवणमध्ये एवढे पापड माझे आता तयार आहेत. तर हे उन्हाळ्यात छान वाढतात, हे उन्हाळ्यात छान बनवता पण येतात. त्यामुळे आपण उन्हाळ्यात असे वाळवण्याचे पदार्थ बरेचसे बनवतो. तर त्यातलाच हा एक छान असा प्रकार आहे. उपवासासाठी पापड तयार झाले. हे बघा, मी 2 दिवस उन्हात छान कडकडीत असे पापड वाळवून घेतले. हे बघा, एवढे पापड आपले सगळे हे झालेले आहेत. तर हे अगदी कडकडीत उन्हात मी आता वाळवून घेतले आहेत. तर हे बघा, आपण चिली फ्लेक्स आणि जिरं टाकतो ना, ते अगदी असे छान दिसतात. तर मी आता हे तळून घेते आणि तळल्यानंतर तुम्हाला दाखवते. पहिले 1-2 पापड मी तळून घेते. बघा, कढईत तेल गरम झालेलं आहे, यात मी आता पापड सोडते. अगदी छान होतात आणि कुरकुरीत ते फुलतात पण. तर तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं, त्यात सोडून टाकायचा पापड, म्हणजे ते छान तळले जातात. मस्त असं पापड तळून झालेलं आहे. मी तळून घेते 1-2 आणखी, मग तुम्हाला लास्टला दाखवते. हे बघा, मी साबुदाणा पापड पडीचे तळले आहेत. हे बघा, अगदी तेलकट नाही आहेत आणि अगदी कुरकुरीत असे साबुदाणा पापड होतात. आणि थोडेसे साबुदाण्यामध्ये भरपूर होतात आणि बनवायला अगदी सोपे आहेत. 2 दिवसात आपले वाढवले की छान तळायचे आणि उपवासाला खायला अगदी योग्य आहे. तर असे पडीचे पापड नक्की बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे बनवून उपवासाला नक्की खा. थँक्यू सो मच. बाय.